वाव मिसळ. मिसळ ही मिसळसारखीच लागली पाहिजे ना, की ते मटकीचं कालवण असं चवीला लागलं पाहिजे. तर अगदी सोप्या पद्धतीने वाटण-घाटण म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता, बेसन न घालता छान चमचमीत, झणझणीत आणि एकदम चविष्ट, एकदम सोपी अशी मिसळची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, माझ्या नवीन कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर आज ना मी तुम्हाला मस्त झणझणीत, चमचमीत आणि अगदी सोप्या पद्धतीने असं मिसळ पावची रेसिपी शेअर करणार आहे. तर साहित्य काय काय लागतं ते आता मी तुमच्यावर शेअर करते. तर ना इथे मी 8 जणांसाठी मिसळ करते. तर त्यासाठी ना अर्धा किलो मोड आलेली मटकी घेतली. त्यामध्ये एक 50 ग्राम हिरवे वाटाणे असतील, जे कच्चे हिरवे वाटाणे असतात, जे आपण भिजवतो ते आहेत यामध्ये. आणि हे 100 ग्रॅम शेवपापडी आहे. तर ही ना भिजत घालायची. तर हेच मेन साहित्य आहे या सोप्या मिसळचं. आणि 4 टोमॅटो घेतलेले आहेत. 2 लसणाचे कांदे घेतले आहेत लहान, अर्धा इंच, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 कांदे. तर ही जी शेव आहे ना, ही मी आता गरम पाण्यात भिजत घालते. कारण कुकरला शिट्ट्या होईपर्यंत, मटकी शिजेपर्यंत वगैरे ही शेव बऱ्यापैकी चांगली भिजते. अगदी 5 मिनिटात भिजते. तर एक शिट्टी घेणार आहे मी कुकरला. वाटाणा आणि मटकी त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यामध्ये पाणी टाकले. यामध्ये ना पाव चमचा हळद, चवीप्रमाणे म्हणजे एक अर्धा चमचा मी मीठ टाकणार आहे. नंतर पण मसाल्यांबरोबर मी मीठ टाकणार आहे. एक पाव चमचा जिरे आणि आता याचं झाकण लावून ना कुकरची मी एक शिट्टी घेणार आहे. तर कुकरची एक शिट्टी होईपर्यंत, कुकर थंड होईपर्यंत बाकीचं जे मसाल्याचं हे वाटण आहे ते करते मी. तर टोमॅटो, लसूण, आलं, हिरवी मिरची तर हे छान बारीक वाटून घ्यायचे. हे वाटून झाल्यानंतर ही जी शेव आहे ना, ती सुद्धा मी यामध्ये वाटून घेणार आहे. जर तुम्हाला ही पद्धत आवडत नसेल, की जसं की मी भिजत घातलेली आहे शेव वाटून घेतले, याऐवजी जेवढी शेव आहे त्याची अगदी अशी फाईन पावडर करायची मिक्सरमध्ये आणि ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण मला हीच पद्धत जास्त आवडते. म्हणजे एक संध असा तो जो रस्सा आहे ना, तो होतो. तर कुकरची शिट्टी झाली आहे आणि इथे ना कांदा मी चॉप करून घेते, बारीक करून कापून घेते या भांड्यामध्ये, चॉपरमध्ये. तर 2 कांदे जे आहेत ते मी फोडणीसाठी वापरणार आहे आणि अजून 2-3 कांदे पण यामध्ये मी टाकून असे बारीक चॉप करून घेतलेले आहेत. तर हे जे भांडं आहे ना, जर खूप भरपूर क्वांटिटीमध्ये कांदा, टोमॅटो वगैरे तुम्हाला जर चॉप करायचं असेल ना, तर हे भांडं खूपच उपयोगी आहे. हा जो चॉपर आहे, आता ना पातेलं चांगलं गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये एक 5-6 पळी तरी मी तेल वापरलं आहे. मिसळ आहे तर चांगलं तेल घेतलेलं आहे मी. तेल कडकडीत गरम करायचं. त्यामध्ये अर्धा चमचे जिरे, कढीपत्त्याची जी पानं आहेत ती टाकली आणि जे 2 कांद्याचं जे मी माप घेतलं होतं ना, तेवढा मी चिरलेला कांदा मी तेलात परतून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली. छान असा गुलाबीसर असा कांदा झाला पाहिजे, तुम्ही पाहू शकता. तर कांदा चांगला परतून झाल्यानंतर ना, यामध्ये जे टोमॅटोचं वाटण केलं होतं, ज्यामध्ये लसूण आहे, आलं, हिरवी मिरची छान परतून घ्यायचं. एक ना लसणाचा, टोमॅटोचा ना असा कच्चा वास जाईपर्यंत म्हणजे पुढचे निदान 5-7 मिनिटे तरी पाहू शकता. छान असं ना मी आता हे परतून घेतलं. याला तेल पण सुटू लागले. तर हे मसाले तुम्ही एक लक्षपूर्वक पहा. तर ना यामध्ये ना घरगुती 1 चमचा मी मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद घेतली, 1 चमचा धने पावडर, 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. 1 चमचा यामध्ये मी बेडगी मिरची पावडर घेतली आणि अर्धा 1 चमचा मी यामध्ये गरम मसाला वापरलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ. तर हे मसाले जे आहे ना, जी चव आणि रंग जो आहे ना मिसळची, यामुळे अप्रतिम येतं. तर कांदा टोमॅटो छान परतून झाल्यानंतर हे सर्व मी मसाले यामध्ये ॲड केले, छान मिक्स केलं. हे बघा, तुमच्या आवडीचे तुम्ही यामध्ये मसाले तुम्ही ॲड करू शकता. तर त्यानंतर जे वाटून घेतलेलं जे शेवचं वाटण होतं ना, ते मी यामध्ये टाकलं. खूप छान परतून घेतलं मस्त. आता यामध्ये शिजून घेतलेली वाटाणा आणि मटकी जी आहे ना, मी ती यामध्ये आता टाकून चांगलं मिक्स करणार आहे आणि या स्टेजला ना गरम पाणीच वापरायचं आहे, म्हणजे ना नंतर खूप छान तरी येते. तर यामध्ये जी शेव टाकली त्यामुळे खूप पटकन तरी नाही येणार. तर थोड्या वेळाने जेव्हा आपण मिसळ झाल्यानंतर झाकून ठेवतो, एक 5-7 मिनिटांनी ना छान तरी येते मिसळला. तर आता छान उकळी घ्यायची खळखळून मस्त पुढचे एक 10 ते 15 मिनिटे. म्हणजे ना ही जी मिसळ जी आहे ना, थोडीशी दाटसर होते. अगदी ना पानचट अशी मिसळ मला नाही आवडत. त्यामुळे मी या शेवेचा यामध्ये वापर करते आणि चवीला पण अप्रतिम लागते ह्या अशा प्रकारची मिसळ. तर मस्त खळखळून अशी एक 10-15 मिनिटे मी उकळी घेतलेली आहे आणि त्यामध्ये ना आता कोथिंबीर टाकून मस्त या प्लेटमध्ये मी सर्व्ह करते आहे मिसळ.
तर मिसळ जी आहे ना झणझणीत असावी, चमचमीत असावी, पण त्याचा ना एक प्रकारे झटका असतो, की आपल्याला नंतर मिसळ खाल्ल्यावर त्रास होतो घशाला. तर अशा प्रकारची कधीसुद्धा मिसळ नसावी, कारण जी मिसळ खाऊन आपल्याला त्रास होतो. जर तुम्ही अशा प्रकारे मिसळ बनवली ना, तर तुम्ही नेहमी अशाच प्रकारे मिसळ बनवाल. कारण जे शेव वापरली आहे मी यामध्ये वाटण वाटण म्हणून, तर त्यामुळे ना खूप असा दाटसर असा रस्सा होतो. मस्त मिसळ तयार आहे. वाव मिसळ. तर बाहेर ना मस्त पाऊस पडतोय म्हणून म्हटलं चला मिसळ करूया. त्याबरोबर व्हिडिओ पण शूट करूया आणि तुमच्याबरोबर शेअर पण करूया. तर ही मिसळची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.